कोणी केलं ये? अरे बघत का उभा राहिला? पाणी घे की. सुनबाई, शांताबाईच्या तोंडावर पाण्याचा हापका मार. शांताबाई, शांताबाई, काय झालं? कोणी हात पाय बांधून ठेवले तिचे? रुद्र कुठे? मला ठाऊ नाही. म्हणजे रुद्र तुझ्याजवळ नाही? मला खरंच ठाऊ नाही. अहो आबासाहेब, मी तयारी करत होते म्हणून मी रुद्राला शांताबाईकडे ठेवून गेले होते आणि इकडे परत आले बघायला तर हे सगळं. शांताबाई, रुद्र कुठे आहे? मला खरंच ठाऊ नाही. अहो असं कसं बोलता तुम्ही? मी रुद्राला तुमच्याकडेच ठेवून गेले होते ना. वय तवाच दाखला मला कारण छोट्या वहिनी साहेब आल्या आणि बळजबरीनं माझ्याकडनं बाळाला हिसकावं लागल्या. मी गोंगाट करायला सुरुवात केली तसं दाखल्या वहिनी साहेबांनी काहीतरी माझ्या नाकाला लावलं आणि पुढचं काय मला ठाव नाही. जम्माईला रुद्रला घेऊन हे ती गबी कुठं गायब झाली? रुद्र, माझ्या सोन्या, मला तुझी खूप आठवण येत होती. आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. वहिनी, खरंच फार बरं केलं तुम्ही बाळाला घेऊन इथे आलात ते. मुक्ताला तिचं बाळ परत मिळालं आणि खरं सांगते, तुम्हा सगळ्यांमुळे ह्यांची इच्छा पूर्ण झाली. आत्या, मी ताईला तसं वचन दिलं होतं की रुद्राला सुखरूप तुझ्याकडे आणून सोडीन म्हणून. आबासाहेब, अहो नीरज आत्यांच्या चॅनल वरून आपल्या बदनामीची बातमी सतत दाखवली जाते. काय? हो ना. आबासाहेब, नीरज आत्या म्हणाल्या होत्या ना की 24 तासांच्या आत आपण रुद्रला त्यांच्याकडे सोपवलं नाही तर ते पोलिसांना घेऊन येतील म्हणून. आमची खात्री आहे हे समदे निर्जेकडेच गेले असणार. देवेंद्र, आपल्याला ताबडतोब तिकडे पोहोचायला हवं. ताबडतोब जाऊया आणि तिकडे जाऊनच या लोकांचा फैसला लावून टाकू. त्या रात्री मला काही केला झोप लागेना. सारखा तोच विचार मनात येत होता. तर या घरातून जाण्यातच आपला फायदा आहे आणि ही संधी मी हातची घालवणार नाहीये. आपण कुठे आणि कधी जायचं? आपलं सामान घेऊन आपण घरात ना पहाटे पहाटेच गायब व्हायचं. कोणीही जाग व्हायच्या आधी याला घेऊन बाहेर पडायचं घराच्या. सकाळी उठले सगळे आणि बाळ नाही दिसलं का बोंबाबोंब होईल बाळाच्या नावानं. पण तोपर्यंत आपलं विमान मलेशियाच्या मार्गाने निघालं असेल. त्याच वेळी आम्ही ठरवलं काही करून रुद्राला इथे घेऊन यायचं. पण शैलेंद्र, याचे परिणाम काय होतील याचा विचार केलायस का? तुम्ही इथे रुद्रला आणलंय हे कळल्यावर ते इथे आल्याशिवाय राहणार नाहीत. येऊच दे, आता काय ते होऊनच जाऊ दे. अच्छा, म्हणजे रुद्रला घेऊन तुम्ही समदे इथेच आहात. माहिती होतं आम्हाला. दुसरीकडे जाणार कुठं तुम्ही? काय काय दीड दमडीची मोलकरीण तू मला हुशार दाखवतेस? तुला काय वाटलं या सगळ्यांच्या मदतीने रुद्रला इकडे घेऊन आलीस म्हणजे विजय झाला तुझा? रुद्रला माझ्या हवाले कर, नाहीतर नाहीतर काय करणार आहात तुम्ही? माझा जीव घेणार आहात ना? मग खुशाल घ्या. नाहीतर दुसरं येतं काय तुम्हाला? मुक्त, आणखी किती जणांचे जीव घेणार आहात? मुक्त.